शिल्पास किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। आज आपण बनवूयात छोले भटुरे। रात्रीच मी छोले भिजायला घातलेले कोमट पाण्यात आणि सकाळी उठून मी कुकर मध्ये जे 5 ते 6 शिट्ट्या केलेल्या आहेत, त्यामुळे हे छोले असे बघा मऊसूत एकदम शिजलेले आहेत। आज आपण ही रेसिपी बघूया छोले भटुरे। असं आहे, मी एक मोठा कट केलेला कांदा घेतलाय, लसूण आहे आणि अद्रक आहे, याची आपण पेस्ट बनवून ठेवणार आहे आणि 2 टमाटे आणि हे तांबडं तिखट आणि वर गार्निश करायसाठी कोथिंबीर। लसूण, अद्रक आणि टोमॅटो याची मी प्युरी बनवून घेतलेली आहे इथं आणि आहे एव्हरेस्टचा छोले मसाला। मी नेहमी एव्हरेस्टचेच मसाले वापरते प्रत्येक पदार्थ करण्यासाठी। ओके, तर चला आपण बघूयात आता रेसिपी कशी बनवायची आहे, पण त्याच्या आधी आपण पीठ मळून घेऊया। पीठ आता मळतच येत आहे। पिठाला थोडा मी तेलाचा हात लावलाय आणि कढई आपण गरम करायला ठेवली आहे छोल्याची भाजी बनवण्यासाठी। कढईत आता आपण तेल टाकूया। हे बघा, पीठ अशा पद्धतीचं मळायचं, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। ओके, हे पीठ आता आपण बाजूला ठेवूयात। थोडं पाणी गरम करायला ठेवूयात आपण, आपल्याला ऍड करता येईल छोल्याच्या भाजीत जर आपल्याला पाणी वाढवायचं असेल तर। 5 चमचे आपण तेल घालूया। तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला चमचमीत भाजी हवी असेल तर थोडंसं जास्त तेल घातलं तरी चालेल। आता आपण तेलात आधी कांदा टाकूया। आता कांदा आपला तेलात छान तळून निघत आहे आणि कांदा लालच होत आहे, सोनेरी कलरचा। अद्रक, लसूण आणि टमाट्याची प्युरी जी आहे ती आपण त्याच्यात ऍड करूया। हे बघा, कांदा कसा मस्त असं सोनेरी होत आहे। त्याच्यामध्ये आता आपण ही प्युरी टाकूया। छान अशी हलवत राहायची, मस्त ही प्युरी अशी याला आमचं तेल सुटेल व्यवस्थित। तेल कडेने असं तेल बाजूला दिसलं की मग आपण आपले मसाले ऍड करूया। किती छान सुंदर दिसत आहे बघा कलर टोमॅटोचा, मस्त वास पण खूप छान आलेला आहे। बघा, याच्यामध्ये आता छान आता तेल सुटायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण आपले मसाला ऍड करूया। त्याच्यामध्ये आता मी तांबडं तिखट घालत आहे। जसं आपल्याला तिखट हवंय तसं घातलं तरी चालेल। 2 चमचे तांबडं तिखट किंवा 1 ते 1.5 घातलं तरी चालेल। आणि हा छोले मसाला आहे एव्हरेस्टचा, तो मी ऍड करते। 1-2 चमचे। किती सुंदर दिसत आहे सगळं परतलेला मसाला। याच्यामध्ये आता आपण जे आपले शिजवलेले छोले आहेत ते ऍड करूया। हे बघा, आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी जे केलेलं आहे थोडं घालूया।
आपल्याला जशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे आपण पाणी ऍड करू शकतो. हे बघा मी आधीच गरम पाणी केलेलं आहे, कारण की कुठल्याही भाजीला गरम पाणी घातलं तर भाजीची चवच बदलते. शिवाय म्हणजे थोडीशी जी तर्री असते त्या गरम पाण्याने येते कुठल्याही भाजी. आता आपण हे छान थोडंसं उकळायला ठेवूया. थोडं याच्यावरती झाकण ठेवतो आपण. करते आता आपण बघूया आपली भाजी होत आलेली आहे छोलेची. अगदी सुंदर कलर दिसत आहे. बघताय का तुम्ही, खूप छान वास येतोय मसाल्याचा. याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर कट करून टाकूया. गार्निशिंगसाठी अगदी सुंदर दिसत आहे भाजी. आपण कढई ठेवली होती गरम करायला. याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया. आपलं तेल गरम होतंय तर आपण आपले भटुरे लाटून घेऊयात. मस्तपैकी असा एक मोठा गोळा घ्यायचा. अशी छान एक मोठी चपातीच एक टाईप जाडपणे लाटून घ्यायची. माझी तर अशीच पद्धत. तुम्ही पण असं करू शकता, म्हणजे का भटुरे छान फुलतील. मी एक असा डबाच केलेला आहे पिठासाठी. त्यातूनच मी असं रोजचं पीठ आहे ते चपातीला लावायला घेते. तेल आपलं तापत आहे. छान अशी मस्त पण थोडीशी मीडियम चपाती लाटून घेऊया. म्हणजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही. आता बघताय तुम्ही छान अशी मी लाटून घेतलेली आहे. याचा आता आपण मी एक ग्लास घेतलेला आहे. ग्लासच्या साह्याने आपण असं गोल करून घेऊया. भटुरेचा आकार पाडून घेऊया. तुम्हाला मीडियम हवा असेल तर मीडियम, किंवा ह्याच्याहून मोठे जर करायचे असतील तर मोठे तुम्हाला करून दाखवी. छान झाले. तेल तापतच आहे. थोडेसे लहानच वाटत आहेत मला. थोडेसे मोठे करण्याचा प्रयत्न करीन मी. अजून मोठे करून बघूयात आपण. 1 2 3 तेल आपलं तापत झालेलं आहे. छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तेलात. वर आला की समजायचं तेल तापलं. तेल थोडस तापत आले आपलं. 4-5 सेकंद तेल तापलेलं आहे. गोळाला वर आलाय. बघूयात आपण. चला आता आपण छान भटुरे आपले. आता तेल आपलं गरम झालं. आता छान आपले भटुरे जे आहेत ते आपण तेलात सोडून घेऊया. बघा
हलकं थोडंसं वरून थोडंसं असं प्रेस करायचं, ते लगेच फुटतात. फुटताना किती छान होते ते. बघा 2 मिनिटात झालेले. आपण आता हे काढून घेऊयात. आपण दुसरे पण सोडूयात तेलात. किती छान फुगत आहे. पुरी फुगली की पुरी खायला खूप मजा येते. पुरी जर फुगली नाही तर ती खायला मजाच येत नाही. मस्त मस्त तळून काढत आहे मी. बघा तुम्ही किती छान कलर येतोय. बघा मैत्रिणींनो, आपली छोले भटुरेची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कळवा. अगदी साध्या पद्धतीनेच केलेली आहे. खूप मसाले वगैरे असे काय ऍड केलेले नाहीत मी. जे आपल्या घरात जे अवेलेबल आहेत त्याच मसाले घालून छोलेची भाजी मी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, पहिल्यांदाच मी करते म्हणून काय चुकलं असेल तर मला माफ करा. आणि बघा हे करून तुम्ही माझ्या पद्धतीने. तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी. आणि माझ्या चॅनेलला शिल्पाज किचनला लाईक, शेअर आणि फॉलो करा. थँक्यू.